नमस्कार मित्रांनो, राज सेतूमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हीबीजी रामजी प्रणालीमध्ये पांढरा रस्ता कामाची मास्टर डिमांड कशी टाकायची आणि त्यानंतर अलोकेशन कसं करायचं ही संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. हा व्हिडिओ विशेषतः रोजगार सेवकासाठी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे कोणतीही स्टेप चुकणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला व्हीबीजी रामजी याचं ऑफिशियल वेब पेज दिसत असेल. आपण सर्वप्रथम यामध्ये लॉग इन करूया. लॉग इन करण्यासाठी लॉग इन या बटनावर क्लिक करा आणि क्विक लॉग इन इथे जाऊन महाराष्ट्र यावर क्लिक करा. त्याच्यानंतर एक लॉग इनचं पेज ओपन होईल. तिथे सर्वप्रथम फायनान्शियल इयर 2026-27 टाकल्यानंतर तुमचा जो युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून घ्या आणि त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता लॉग इन केल्यानंतर ग्रामपंचायत डाटा एंट्री हा एक पेज ओपन झाला आहे. याच्यामध्ये आपण पांढरा रस्त्याची डिमांड कशी टाकायची ते बघू. सर्वप्रथम वर्क डिमांड D3 मध्ये वर्क डिमांड आहे तिथे क्लिक करा. त्याच्यानंतर डिमांड फॉर वर्क एंट्री यावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला आपल्या जिल्ह्याचं नाव, पंचायत हे दिसेल. त्यानंतर इथे विलेजच्या ठिकाणी आपली ग्रामपंचायत जी आहे ती सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे रजिस्ट्रेशन आय डी या सिलेक्ट या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावामधले ज्या लाभार्थ्याचे जॉब कार्ड आहे त्याची पूर्ण लिस्ट येईल. आता तुम्हाला ज्या लाभार्थ्याचं मास्टर पांढरा रस्त्यावर घ्यायचं तो लाभार्थी सिलेक्ट करा. तो लाभार्थी सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खाली त्या फॅमिली आय डीमध्ये जेवढे नावं असतील तेवढे येतील. तुम्ही बघू शकता इथे नेम ऑफ ॲप्लिकंट म्हणजे लाभार्थ्याचं नाव आहे, त्याच्यासमोर डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. तुम्ही डिमांड कोणत्या तारखेला टाकत आहेत ती तारीख इथे टाकायची आहे. त्याच्यानंतर समोर वर्क डिमांड फ्रॉम म्हणजे आपल्याला कधीपासून डिमांड द्यायची ती तारीख इथे टाकायची आहे. आणि त्याच्यासमोर आहे नंबर ऑफ डेज म्हणजे तुम्हाला किती दिवसाची डिमांड टाकायची. शक्यतो आपण 6 दिवसाची डिमांड टाकत असतो, त्याच्यामुळे इथं 6 नंबर टाकायचं आहे. त्यानंतर ते वर्क डिमांड टू इथे ॲटोमॅटिकली 6 दिवसानंतरची तारीख येईल. तसंच तुम्हाला दुसरा लाभार्थी घ्यायचा, इथे सुद्धा डेट ऑफ ॲप्लिकेशन, वर्क डिमांड फ्रॉम कधीपासून आपल्याला डिमांड टाकायची 6 दिवस टाकायचे. आपण लाभार्थ्यांची डेट ऑफ ॲप्लिकेशन आणि कधीपासून डिमांड टाकायची ती तारीख टाकलेली आहे. आता आपण या प्रोसीड या बटनावर क्लिक करू. त्यानंतर एक मेसेज येईल, डाटा एंटर सक्सेसफुली. याचा अर्थ आपण डिमांड सक्सेसफुली टाकलेली आहे. त्यानंतर इथे ओके करा. ओके केल्यानंतर आपण होम या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर आपण वर्क डिमांड टाकली. त्याच्यानंतर आपल्याला वर्क अलोकेशन करावं लागते. तर वर्क अलोकेशन या बटनावर क्लिक करा. तिथे वर्क अलोकेशन एंट्री इथे क्लिक करा. त्याच्यानंतर एक वेब पेज ओपन होईल. याच्यामध्ये आपण ज्या लाभार्थ्याचे नावं टाकले ते पूर्ण नावं इथे येतील. सर्वात महत्त्वाचं इथे वर्क कॅटेगरी आहे. वर्क कॅटेगरी इथे सिलेक्ट या बटनावर क्लिक करा. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे वर्क कॅटेगरी दिसत असतील. तर आपल्याला पांढरा रस्ता या कामाची डिमांड टाकायची, त्यामुळे आपण रुरल कनेक्टिव्हिटी या ऑप्शनवर क्लिक करा. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. वर्क कॅटेगरी रुरल कनेक्टिव्हिटी हेच टाकावं लागेल. आणि त्याच्यानंतर खाली सर्च की फॉर वर्क कोड, तुमचं जे पांढरा रस्त्याचं वर्क कोड आहे तो इथे तुम्हाला वर्क कोड टाकावं लागेल. वर्क कोड टाकल्यानंतर त्याच्याखाली इथे वर्क कोड नावाचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करा आणि आपलं जे पांढरा रस्त्याचा वर्क कोड आहे ते इथे दिसेल. तुमच्या पांढरा रस्त्याचं जे नाव आहे ते सुद्धा इथे दिसेल. त्याच्यानंतर इथे क्लिक करा. आता आपण वर्क कॅटेगरी आणि वर्क कोड टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण जेवढे आपल्या कामावर मजूर घेतले त्या मजुरांची लिस्ट येईल. आपण या सर्वांची डिमांड टाकलेली आहे, तर इथे सर्वांना सिलेक्ट करा. सर्वांना सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करा. इथे एक मेसेज येईल, अलोकेशन हॅज बीन डन म्हणजे आपण जी डिमांड टाकली त्याचं अलोकेशन पूर्णपणे झालेलं आहे. परत होम या बटनावर क्लिक करू. आता आपण वर्क डिमांड आणि अलोकेशन टाकलेली आहे. याच्यानंतर आपल्या पांढरा रस्त्याचा जो PTO आहे म्हणजेच आपला जो इंजिनियर आहे त्यांना एक मेसेज करून सांगायचं की आम्ही डिमांड टाकलेली आहे, तुम्ही जनरेट करून घ्या. जनरेट केल्यानंतर आपल्याला त्याचे मास्टर प्रिंट काढावं लागते. मास्टर प्रिंट कशी काढायची ते मी त्यावर आधीच एक व्हिडिओ बनवला आहे, त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मास्टर प्रिंट काढल्यानंतर आपल्याला ऑनलाईन हजेरी घ्यावं लागतं. ऑनलाईन हजेरी कशी घ्यायची त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.